तो हा माधव बलवा तो हा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो
अक्काबाई बाबासाहेब जांभरे अर्थात आमच्या सर्वांच्या लाडक्या आई साहेब. मागच्या वर्षी आमच्या आईंचं जाणं झालं. आई आमच्या निघून गेल्या. पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्महीयेत तसर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुरापुर. गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा, गेलेली जमीन माणसाला पुन्हा मिळवता येते. आता पाहण्याचा प्रयत्न केला तरी इथून पुढे आमच्या अक्कासाहेबांना पाहता येणार नाही. मातीच्या पलीकडे बुडालेला सूर्य, डोंगराच्या आड निघून गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसेल. पण आता इथून पुढे आईला पाहता येणार नाही. अक्कासाहेब जरी आमच्यात नसल्या तरी त्यांच्या अनंत आठवणी आमच्या या जांभळे परिवाराच्या अंतःकरणात आहेत. असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी आईची आठवण आली नाही. आणि म्हणून गेल्या 365 दिवसात एकदाही वाटलं नाही की ते आमच्या इथं नाहीत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलो. आई या शब्दाची व्याप्ती, महत्व सांगणारा अभंग आज या कीर्तनाच्या सेवेला निवडलेला आहे. या अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत गायक आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज आणि त्यांच्या पाठीमागे त्यांना साथ देतील आपल्या भागाचे वैभव हरिभक्तपरायण माने सर. या दोघांच्याही सुंदर आवाजात अभंगाची पहिली चाल होईल. या चालीला मृदंगाची साथ हरिभक्तपरायण विष्णू महाराज करतील. या तिघांच्या साथीची पहिली चाल आणि या चालीनंतर गुरुपणाला सुरुवात. आज आमच्यात आई बोलल्या नाही, पण त्यांच्या अंतःकरणातल्या, आमच्या अंतःकरणातल्या अनेक आठवणी
विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल ओ विठ्ठल टाळी वाजवा सर्वजण विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की बसलेले बसून बसून जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की कीर्तन माझ्याकडून जय तुमच्याकडा जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव समचरण सरोजम सांद्रणीला बुदावम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि थोड़ा बेसते दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस स्फुरित प्रदेशम विधीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होई आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभी होती लुका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत गा ऐसे नमन करुणी सकळा
हरिकथा बोले बडिया बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळ चालवी सकळा नामा म्हणे, जेने धर्म जितविलाच बळी तो संभाजी जान नवाळी, गाव तरला जयाची कुळी तया छत्रपतींचे आचरण कमळी, साष्टांग नमन करीतसो मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ, आईसा मातेचा स्वभाव, सूत्रदोरी एक जीव प्रस्तुत, प्राप्त प्रसंगी प्राप्त स्त्री संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग, जगत उद्धारक जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण, पाचव्या वेदाचे निर्माते, महाराष्ट्राची अस्मिता, वारकरी संप्रदायाचा श्वास, आपल्या भारत देशाचा कणा, ज्ञानदेवे रचला पायापद उभारिले देवालया म्हणताना वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी ज्याने आपल्या संप्रदायाची मिरासे टिकवून ठेवली ते संत तुकाराम महाराज. सज्जन हो, संत तुकाराम महाराजांचा आजचा सेवेला निवडलेला अत्यंत सुंदर देखणा अभंग आपण ऐकताय. महाराजांचा प्रत्येक अभंग हा आरशाच्या दर्जाचा आहे. आरसा जो प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, पण शक्यतो सावळ्या माणसाला आवडत नाही, त्याचं नाव आहे आरसा. गोऱ्या माणसाला आरसा चटकन आवडतो, पण प्रत्येकालाच आरसा आवडतो अशातला भाग नाही. आरसा आहे का तुमच्या घरात? त्याला आमच्याकडे आईना म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? आरसाच म्हणतात ना. असा प्रत्येक आरसा प्रत्येकाच्या घराघरात असतो. गावामध्ये सुद्धा 4-2 आरसे असतात. ते वाट चुकलेल्या पोरांना सांगतात, पोरा हो असं चला, आपण छत्रपतींच्या वंशातली पोरं आहोत, नीट चला, असं सांगणारा आरसा शक्यतो पोरांना आवडत नाही. भजनी मंडळात सुद्धा एखादा आरसा असतो, विना घेऊन उभा राहतो. तो म्हणतो असा टाळ वाजवायचा नाही, असा वाजवायचा. तुम्हाला वाटलं काय आरसा सगळ्याला आवडला असं? आरशाकडे दातवट खाऊन बघत होते पोरं, आम्हाला शिकवता. गावामध्ये असतो यात नवल नाही, घरामध्ये सुद्धा आरसा असतो. तो आरसा सुनबाईला सांगतो, सुनबाई काय आत्याबाई माणसं मोजत जा मग भाकऱ्या थापत जा. असं कोण म्हणतो? आरसा कुणाला? सुनबाईला. मग आवडतो का तो आरसा सुनाला? राग आलाय आरशाचा कुणाला? हे माझं बोलणं कळतंय ना आरशांनो? ऐका, तुकोबा सुद्धा देवाला आवडत होते, पण माणसाला आवडत नाही. महाराज जर लोकांना आवडत असते तर महाराजांच्या आयुष्यामध्ये एवढी आई सहाक मारी, आई म्हणून कोणी, आई सहाक मारी ती हाक येई कानी, मज होय शोककारी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. कोण्या माऊलीला वाटत नाही आपल्या ते आपला पती जावा, ती म्हणते मी मरावं आणि माझं मरण माझ्या नवऱ्यानं पाहावं. कपाळावरचं कुंकू आबाधित ठेवलं तिनं. प्रत्येक माऊलीची इच्छा आहे, मी मेल्यानंतर माझी खणानारायण ओटी भरावी, मला हळद कुंकू लावावं, आयो सयो मरण यावं. बिचारी निघून गेली. पत्नी ही क्षणाची पत्नी असते आप्पा, अनंत काळची ती माता असते. क्षणाची पत्नी हो. आईनंतर आपल्यावर खरा जीव जर कुणाचा असेल तर आपल्या बायकोचा असतो. आईनंतर आपल्याला तळहाताच्या फुडाप्रमाणे जी जपते ना ती धर्मपत्नी आहे. आपल्यावर सर्वात जास्त जिचा हक्क आहे ती आई, आणि आईनंतर आपली बायको.
समजा मुलाचं आणि बापाचं भांडण झालं तर मुलाच्या बाजून उभा राहत नाही ती, नवऱ्याच्या पाठीमाग उभा राहत. म्हातारी व्हावी, 70 वर्षाची म्हातारी असावी, 75 वर्षाचं म्हातारा असावं, पोरग उलट बोलावं, पोराची बाजू घेत नाही ती, बलवान असला तरी. उलट पोराला तिक्षून सांगते, बघ सांभाळणं होत असेल तर सांभाळ. अजून ह्या म्हातारीच्या हातात ताकद आहे, वेगळी चूल मांडन आणि माझ्या नवऱ्याचं पोट भरेल. जोपर्यंत बायको जिवंत आहे ना तोपर्यंत जगण्यात मजा आहे. ज्या दिवशी धर्मपत्नी जाते ना, दुबळे होतो आपण, हे ज्याची बायको निघून जाते त्याला कधीतरी विचारा. तो घडाघडा बोलत नाही, पण त्याला कळून चुकतं आपली बायको हा आपला कणा होता, आपला श्वास होता, आपल्या अस्मिता होती. कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, कपाळाच कुंकू माझ्या, कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. वडाला फेरे मारते स्वतःसाठी नाही, नवऱ्यासाठी. दरवाज्यामध्ये रांगोळी काढते, लक्ष्मीला ये म्हणते, माझं आयुष्य माझ्या नवऱ्याला भेटू दे म्हणते. दिवाळीच्या पाडव्याला सगळं घरदार आनंदात आहे, तिची लगबग चालू आहे. पतीला आंघोळ घालायची, पतीला ओवाळायचं. हातातनं 2 भाकरीचे तुकडे आणते, एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकत. या कधीतरी देशाची सेवा करून घरी 2 तुकडे फेकून देते, एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा डाव्या हातानं, कडाकडा बोट मोडते. आला माझा डॉक्टर, आला माझा वकील म्हणते. एवढं प्रेम आपली धर्मपत्नी आपल्या नवऱ्यावर आणि आई आपल्या लेकरावर करत राहते. ज्या दिवशी माय निघून जाते त्या दिवशी सुखाचा सागर आटतो. ज्या दिवशी आई निघून जाते त्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळतो. एकालाही वाटत नसेल की आजही अक्काताई आमच्यात नाही. तुम्ही दोघं देशाची सेवा करणारी पोरं आहात. फोन आला असेल, कळाला असेल, कानावरती बातमी आदळली असेल, 100 नवस बोलले असतील, सुना आमची सासू सासू नव्हती, आई होती, आमची सासू वाचली पाहिजे. आता पाहायला मिळायचे नाही. पोरं देवाला नवस बोलले असतील, डॉक्टरच्या पाया पडले असतील, आई वाचवा. जिवंतपणे तर कधी तिनं त्रास नाही दिला. वाटलं होतं आईसाठी अमुक करेन तमुक करेन. आता रिटायर झालो की आईला अमुक दागिना देईन, तमुक देईन, इकडं फिरायला नेईन, तिकडं देवदर्शनाला नेईन. आई जमलं नाही नोकरीमध्ये, पण मांडीवर डोकं टेकून आराम करेल ग तुझ्या. डोळ्यातलं पाणी डोळ्यात राहिलं, काय पाहायचंय ते फक्त फोटोत पाहावं लागतं. आयुष्यातला पहिला शब्द आई, आयुष्यातला शेवटचा शब्द ही आई. आपल्याला पहिलं पाऊल टाकायला शिकवते आई. टाकलेलं पाऊल वापस नाही घ्यायचं बेटा, हे सुद्धा शिकवते ती आई. आईचा पदर हा आई इतकाच दयाळू, कृपाळू, मायाळू असतो. उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार आईच्या पदराचे. माझ्या दादानो, किती आई पण मोठं असतं ऐका. लेकराचं आईवर एवढं प्रेम आणि आईचं बाळावर एवढं प्रेम. एक वाक्य सांगून जाईल, तिचं लेकरू कसाही असू द्या, त्या आईचं बाळ कसाही असू द्या, त्या आईचा पोरगा कसाही असू द्या, तेव्हा त्या आईचा पोरगा कसाही असू द्या, आई तेवढंच प्रेम करते. पण नाईलाज झाला. आज एवढ्या लांबून ह्या बोराटे माणसाला कीर्तनाला बोलवलं, पण परिवाराच्या मनात, दोन्ही लेकराच्या मनात एक खंत आहे. असं काय चुकलं होतं देवा म्हणून आमची आई घेऊन गेलास. देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा
तारे वैरागार देवा तुझा माझा तारे वैरागार देवा तुझा माझा तारे वैरागार देवा तुझा माझा तारे वैरागार देवा तुझा माझा तारे वैरागार देवा तुझा माझा तारे वैरागार दुःखाचे डोंगर दाखविसी दुःखाचे डोंगर दाखविसी बळी बांधुनिया देसी काळात बळी बांधुनिया देसी काळात दुःखाचे बड़े बांधिया बड़े बांधिया पण नाही राजा आया है सो जाएगा राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ गया कोई बंदा जंजीर करले आपलं एक पुणे दिवसी बैसुनी हातीवर कोणे दिवसी पालकी सुभेदार कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जावे समयासी सादर समयासी सादर भावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे सज्जन हो टाळी वाजवा माझ्या दादानो ऍडजस्टमेंट इज द सेकंड नेम ऑफ द लाईफ समायोजन आयुष्याचं दुसरं नाव आहे आज श्रीमंत आहोत आपण कदाचित एक दिवस तरी भोगावी लागेल ज्या तुकोबरायांनी ऐश्वर्य संपन्न जीवन जगलेलं आहे ज्या तुकोबरायांनी ऐश्वर्य संपन्न जीवन जगलं त्याच तुकोबरायांना एक दिवस वैराग्य सुद्धा आले हे लक्षात असावं असं म्हणतात आवली तिच्या माहेरी 1.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपत होती किती क्विंटल सोन्याचा पलंग होता 1.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपणारी आवली एक दिवस असा आला झोपण्याला वाकळ सुद्धा मिळालं नाही बिचारीला तयारी ठेवा मनाची मी तर म्हणतो एक अंगठी बनवून घ्या अंगठी अंगठी माहिती आहे अंगठी माझ्या हातात आहे अशी अंगठी गोल चांदीची बनवा सोन्याची बनवा कशाची बनवा आणि त्या अंगठीवर एक वाक्य लिहा ये भी दिन चले जाएंगे काय लिहायचंय ये भी दिन चले जाएंगे भरपूर पैसा आलाय तुमच्याकडे ते उड्या मारू नका हवेत जाऊ नका अंगठीवर लिहिलेलं वाचा काय लिहिलंय आज गरीब आहे कोसळून जाऊ नका आणि टेन्शन घेऊ नका त्या अंगठीकडे बघा न वाचा काय लिहिले हो सासूला त्रास देते तुम्हाला सासूला म्हणायचं म्हातारे हे बघ लय उडू नको हवेत लय त्रास देतो मी गरीबाच्या घरचे म्हणून अंगठीवरचं वाच काय लिहिले ये भी दिन चले जाईल भावकीनं त्रास दिलाय आपल्याला देऊ देत जी भावकी रामाच्या मागे गेली नाही जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागे गेली नाही जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमागे गेली नाही जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेली नाही जी भावकी पवारांच्या मागे गेली नाही ठाकरेंच्या मागे गेली नाही ती भावकी थोडी ना आपल्या मागे येणार मागे न येणाऱ्याला वाचून दाखवा काय लिहिलंय अंगठीवर
कोणी दिवसी कोणी दिवसी बाई सोनी हातीवर कोणी दिवसी पालक शोभेला कोणी दिवसी पायाचा साधत जावे आयुष्यात वेळ काढून 3 ठिकाणी जाऊन या. एक तुरुंगात, 2 दवाखान्यात आणि 3 स्मशानात. एक तुरुंगात जरूर जा. ज्या दिवशी तुम्ही तुरुंगात जाल त्या दिवशी तुम्हाला ईश्वरानं बहाल केलेल्या स्वातंत्र्याची किंमत कळेल. ज्या दिवशी तुम्ही दवाखान्यात जाल त्या दिवशी या सुंदर आरोग्याची किंमत तुम्हाला कळेल. आणि ज्या दिवशी स्मशानात जाल त्या दिवशी कळेल आज स्वतःच्या पायाने आलोय, एक दिवस लोकांच्या पायाने इथे. कोणी दिवसी यम चालून कोणी दिवसी प्राण झाले कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे. फार गोड. एकदा टाळ्या वाजवा सर्वांसाठी. बस अशाच पाय फिरजून आण. तुम्ही समयासी काय जर म्हणतात सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे. एक सांगता गरीब आणि श्रीमंती नाण्याच्या एकाच नाण्याच्या 2 बाजू. त्यामुळे जाऊ नका, काळजी करू. माझा एक मित्र मध्यंतरी आत्महत्या करायला निघाला. भल्या माणसा कशात पण एक कर्ज झालं. म्हणजे किती? म्हणजे 13-14 लाख. मला भीक माग काय खरंच भीक माग. तुम्हाला कसं 13 कोटी लोक राहतात महाराष्ट्रात. 1-1 रुपया भीक दिली 13 कोटीचा मालक कशाला भीक मागतो? एकदा 13 कोटी मिळाले की पुन्हा भीक मागू नको. मग आम्हाला दे व्याज आणून. देव ठेविल तैसे राहा. आजचा अभंग हा आईचा स्वभाव सांगणारा अभंग आहे. परिवार अत्यंत सात्विक आहे. सुभाषितकार असं म्हणतात सुश्लो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदार वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सभाग्यता. अर्थ आहे का? आईच्या पुण्यानं लेकरू सात्विक जन्माले. तुमचं पोरग जर सात्विक असेल, त्याला जर भजन कीर्तनाची आवड असेल, त्याला वारकऱ्यांच्या पायावरती डोकं टेकू वाटत असेल, असं गळ्यात टाळ घेऊन पोरग उभा राहत असेल, तर याच्या पाठीमागं केवळ आणि केवळ त्याच्या जन्मदात्या आईची पुण्य आहे. आईची पुण्य पाठीमागं असावी लागते, तेव्हा अशी पोरं सात्विक जन्माला येतात. पर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते, जिसके प्यार और ममता का अंत नहीं उसे माँ कहते हैं. सज्जनो ऐका, आईच्या पुण्यानं लेकरू सात्विक, आपाच्या पुण्यानं पोरग चतुर होतो. काही पोरग चतुर असतात, काही चतुराच्या पुढचे असतात आगाव. सरांनी पोराला विचारलं, बाळा सांग तुला पृथ्वीच्या 4 कोपऱ्यात जायला आवडेल का? तो मला अजिबात नाही. का रे? म्हणजे पृथ्वीला कोपरेच नसतात, पृथ्वी गोल असते. असे काही नमुने असतात. त्या शिक्षकांनी त्याला विचारलं, मला 15 फळांची नावं सांग. त्यानं सांगायला सुरुवात केली. आंबा 1 झाला, पुढं संत्री 2 झाला, अजून फणस 3 झाले, आता 8. अरे अजून 12 राहिले, सांग ना. 3च नावं सांगितली. मग त्यानं डोकं काढून सांगितलं 1 डझन केळी. एवढं हुशार. म्हणून आपल्याकडे म्हणतात बाप तसा कुंभार तसा लोटा.
उदार वंश पुण्य. खानदान श्रीमंत कधी होतं माहितीये? दान धर्म करणारी माणसं श्रीमंत राहतात. कलियुगातला देव तुम्हाला शोधायचा असेल त्याबरोबर एक ओवी लिहिलेली. चेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेथ जाण धनंजया विभूती महाराज. तुला जर देव शोधायचा असेल तर धनंजया त्याच्या खिशात पैसा आहे आणि दान देण्याची वृत्ती आहे, तो कलियुगातला देव. हे म्हणून ज्याचा बंगला मोठा असतो त्याचं काळी सुद्धा मोठा असं. ऐकता ना माने सर? माने ना माने. त्याचा बंगला मोठा असतो त्याचं मन सुद्धा मोठं असावं. नाही तर आपल्या कोल्हापुरातलं मन प्रसिद्ध आहे, बडा घर महाराजाई हे माहित आहे. म्हणून दारोश आत्मपुण्याचा भाग घेतात. भाग्यवंताचे काही लक्षण आहे. ज्याच्या दारात तुळस फुललेले, ज्याच्या अंगणात कधीतरी रांगोळी काढलेली आहे, ज्याच्या देवळातला दिवा नेहमी तेवत आहे आणि ज्याच्या घरातली म्हातारी माणसं नेहमी आनंदात आहेत. अख्ख्या गावातल्या श्रीमंताचं घर फक्त तेवढंच आहे. बस. मंडप किती देखणं असला तरी त्याला झालरीशिवाय शोभा येत नाही. असा माणूस किती श्रीमंत असला तरी दान धर्म केल्याशिवाय समाज त्याच्या जवळ येत नाही, हे लक्षात राहू द्या. कोण कोणाच्या जवळ यायला रिकाम आहे. मोठं व्हायचं असेल तर आदर्शही मोठे असले पाहिजे. उदार वंश पुण्येनं, आत्मपुण्येनं सभा घेतो. हा सात्विक पोराचा स्वभाव असला पाहिजे. का असा जर स्वभाव असेल तर देव आमच्यावरती कृपा करेल का? कृपा करणं हा देवाचा स्वभाव. मी एक उदाहरण देतो. एका माणसाला ऍडमिट केलं. 75 वर्षाचा म्हातारा शुद्धीवर आला. डॉक्टरने सांगायला सुरुवात केली, बाबा पठ्ठ्यामुळे मी वाचलो. माझ्यामुळे तुम्ही वाचलं. त्या पठ्ठ्यामुळे तुम्ही वाचलाय. मी डॉक्टर आहे. म्हातारा बोला, बिल किती झालं? जास्त नाही झालं, अवघे 5.5 लाख रुपये झाले होते आणि तेही तुमच्या पोरानं पैसे भरून टाकले. तर म्हातारा मोठ्या मोठ्या रडायला. डॉक्टरने विचारलं, बाबा पोरानं पैसे दिले तरी का रडता? पैसे दिले म्हणून नाही रडत डॉक्टर. मग किती तास चाललं होतं माझं ऑपरेशन? अर्धा तास चाललं होतं. तुमचं हृदय या पठ्ठ्यानं या डॉक्टरनं अर्धा तास तळ हातावर सांभाळलं. हृदयाची शस्त्रक्रिया केली, अर्धा तास तुमचं हृदय सांभाळलंय मी. मग तर म्हातारा अजूनच रडायला. आता का रडतो? म्हाताऱ्यानं दिलेले उत्तर फार गोड आहे. तो म्हातारा म्हणाला, डॉक्टर माझं हृदय अवघं अर्धा तास तुम्ही तुमच्या तळ हातावर सांभाळलं तर त्याचं 5.5 लाख रुपये बिल केलं. पण जगाच्या मालकानं मी 75 वर्षाचा होईपर्यंत मला फुकट सांभाळलं, 1 रुपया घेतला नाही. त्याचे किती उपकार मानू. म्हणून डोळ्याला पाणी. बरवे झाले आजीवनी, बरवे झाले नाही म्हणलो त्या गावात जांभळे परिवाराने एवढा सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. 2-3 संकल्प आम्ही केले पाहिजे आणि तो आपला स्वभाव झाला. संकल्प क्रमांक 1, आज अक्काताईंना श्रद्धांजली वाहताना अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 2, काही गोष्टी जपायला शिका. आणि 3, देवाच्या, देशाच्या आणि धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका. हीच अक्काताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. बरीच माणसं वर्ष श्राद्धाचं पुण्यस्मरणाचं खात सुद्धा नाही तू आणि ढाब्यात कणाकण हाणतात. शेंबड्या बाया, पारुसाचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या, तिला शेंबुडा आला, तिने त्याच्यावर टाकला, ते सगळं झालं. नीट जास्त ते चालते. एका बाजूला कीर्तन चालतंय, नामस्मरणानं आत्मा पवित्र होते, पण ते खात नाही. चपल्या गेल्यावर पण म्हणतात साडेसती जात. त्याची गेली त्याला विचारा बरं. ते म्हणतो हवा जाऊ दे तुझी, मग तुला कळ कसं 350ला काम लागते. ते चपल्या गेल्यावर साडेसती जाते. काही अंधश्रद्धा. माझा एक मित्र देवऋषाकडे जातो. आमच्याकडे त्याला भगत म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? देवऋषी, भगत. देवऋषी मला फोन केला,
गोराटे महाराज तुमचा मित्र माझ्याकडे येतो. कशाला? पोरगा व्हावं म्हणून. किती महिने झाले येतो? वर्ष झालं बारा घालतोय. वर्ष नाही 10 वर्ष आलं तरी त्याला होणार. कसं काय? अरे त्याचं लग्नच नाही झालं तर गड्याला कुठं पुरवत असतात का? 9 कन्या पुत्र होती तरी का करणीला घे पती अंधश्रद्धा डोक्यात काढा. एक वाक्य ऐकायला बसले. ज्याने विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले. ज्याने खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुळे झाले. ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले. पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पाय धरले ना, ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला 3 गोष्टी दान म्हणून दिल्या: मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. मातृत्व म्हणजे माँसाहेब जिजाऊ. कर्तृत्वाचं दुसरं नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि नेतृत्वाचं सर्वोच्च नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. 3 गोष्टी पदरात दिल्यात आपल्या, त्या जपा. गरज आहे आता. बरीच अंधश्रद्धेत जगता तो. बाहेर या. एका एका घरात 4-4 देवाचे भक्त आहेत. नवरा म्हसोबाचा भक्त असतो, तो बायको स्वामी समर्थाची भक्त राहत. दोघात एक देव करा ना, काय फरक पडतो? दोघात एकच घर आहे का वेगवेगळं आहे? देव कशाला वाटून घेतले? हिनं एका देवाकडे जात, हिनं त्याच्या देवाकडे जात. एके धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. ऐका, काही गोष्टी जपा. पहिली गोष्ट जपायची आजपासून. एक, महाराष्ट्रातली जिल्हा परिषद म्हणजे मराठी शाळा वाचलीच पाहिजे. आणि 2, महाराष्ट्रातली लाल परी वाचली पाहिजे. या 2च गोष्टी गरीबाच्या राहिल्या. गरजेचं. माझी विनंती बसणार 2 लेकरं असतील तरी एखादं लेकरं मराठी शाळेत लावा. काय फरक पडत नाही. मी तर ना 7वी पर्यंत मराठी शाळेचा विद्यार्थी. काय वाटवं झालंय मला. बरं, आमचे गुरुजी असे होते ताकदीचे. एवढ्या ताकदीनं होते ना. आपुले आपुले करा सोडवण. किती जाड होते याचा अंदाज आला. एक दिवशी मास्तरांच्या वर्गातच झोपलो निवांत. बीडीओ साहेबाची गाडी आहे. 4थीचा वर्ग पोरं बोंबाली. सर उठा, साहेब आले दारात. पुढचं नेटवर्क तुझी गुरुजी. एकदा साहेबाकडे बघितलं, एकदा पोरांकडे. अंगात शर्ट नाही, राहिल्या. मास्तर साहेब तर बाहेर आल्या. आता नोकरी. पुरा हो, माझ्याकडे लक्ष द्या. साहेब आले शाळा तपासायला. पहा माझ्याकडं. याला पोट म्हणतात. साहेब आले दारात. याला दंड म्हणतात. याला मनगट म्हणतात. साहेब म्हणले, एक मास्तर पाहिले. कापड काढून शिकवणारा मास्तर अजून नाही. आदर्श शिक्षक पुरस्कार केलाच. मराठी शाळेत पुढे पाठवा, गरजेचं आहे. काही गोष्टी जपा. 2, देव, देश आणि धर्म सध्या महत्वाचं. आदेश माझा याचे भान जरा रे, जरा म्हणेन बसलेल्याने माग म्हणाव. हा उंच हिमालय माझा, हा उंच हिमालय माझा. अरे जेवले नाही का तुम्ही? हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा.
आवाज पाहिजे. हा उंच हिमालय माझा, मला बसणाराचा आवाज पाहिजे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हो गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषायाची धरता, गर्वाकडी करता अभिलाषायाची धरता, गर्वाकडी करता अभिलाषायाची धरता, गर्वाकडी करता अभिलाषायाची धरता. यावया पूर्ण बाहू बाहू द्या रे आदेश माझा, आदेश माझा या सेवा नगराचे राजधानी नगराचे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून पवित्र आहे आमच्या दारातली तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिलं आमच्या सुवासिनींचं कपाट, आणि आमचा राजा या दुनियेत जन्माला आला होता म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. माझ्या दादानो, ज्याला बाईतली ताई काल तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण काळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी काळली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई काळली तो जिजाऊचा छत्रपती शोभा झाला. जय हो. हा अभिमान आम्हाला स्वभाव आमचा असला. सुभाषितकारांचा अजून एक सुभाषित मांडतो. तक्षकम विषम दंते मक्षिकाय विषम शिरे उशिकश्य विषम पृच्छे दुर्जनम विषम सर्वान. हे कळलं माझ्या लाडक्या बहिणीनो, हे कळलं नाही माझ्या लाडक्या बहिणीनो. आजपासून मी तुमचा भाऊ चालतंय ना, आणि तुम्ही माझ्या बहिणी. आणि तरी मला बहिण्यानो एवढा गोरा गोमटा भाऊ तुम्हाला फुकटात मिळतोय. कीर्तन झाल्यानंतर माझं कार्ड घ्या, घ्याल ना, त्याच्यावर माझा नंबर आहे, माझा नंबर सेव्ह करा. मला लगेच नका. विचारणार ना, आजपासून तुम्ही माझ्या बहिणी, तुम्हाला ज्योतिबाची खाते ना. तर किती जणीला वाटतं हा तुमचा भाऊ असावा, हात करा. अरे घ्या बस सगळ्यांना. हा मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या बहिणी. भाऊ कुणाचा आहे? बहिणीचा. बहिणी कुणाच्या? भाऊ कुणाचा? बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? एवढं कारण जीपेचा नंबर तोच आहे, त्यांनी सांगितलं. काय हरकत नाही, तुमच्या घरातल्या महिला नसल्यात तुम्ही नंबर दिला तरी चालेल. ऐका, तक्षकम विषमदन, सापाचं विष त्याच्या दातात हा त्याचा स्वभाव. साप काही जरी त्याचा काय स्वभाव आहे. कधी बदल होतो का सापात? नाही होणार. तुम्हाला आज वाटलं साप गोड बोलतो, जवळ येतो, अरे तात्पुरता 2 महिन्याकरता पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार आहे म्हणून
हा सापाचा स्वभाव काय बदलतो का? तक्षका विषम दंते, मक्षी काय विषम शिरेट. माशीचं विष त्याच्या डोक्यात विंचवाचं विष त्याच्या नाकीत, विंचवाची नाकी कट केली, उरलेला विंचू हरिभक्त पर आहे ना. ताई सात दुर्जन सर्वांगी, दुर्जन माणसाच्या सर्वांगात विष आहे. नाहीला जाय तो सुधरत नाही. त्याला उपाय आहे का? नाही उपाय. तो दुर्जनच आहे, तो त्रास देणारच आहे. त्या दुर्जनाला सुधारण्यासाठी आपला मार्ग नाही, एकच मार्ग आहे. ज्ञानोबरायांनी पसरलेला सांगितलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया भूता परस्परी उडू, दुरितांचे विश्व स्वधर्मे जो जे वांछील. इतकी गोड मागणी. ज्ञानोबरायांनी एवढा त्रास सहन केला तेवढा कुणीच केला. एक काळ असा होता, ज्ञानोबरायांच्या झुळीमध्ये पिठाऐवजी माती टाकायची. असत्याच ज्ञानोबरायांच्या आळंदीत माऊलींना दररोज चांदीच्या ताटात नैवेद्य. माऊलीच्या संपर्कात रेडा आला तो सुधारला. रेडा माहितीये का तुम्हाला? रस्त्यावरून गाडी चालवतो पांढऱ्या पट्ट्यावरून, कोण? आरसे काढून टाकतो स्प्लेंडरचे, कोण? बापानं गाडी घेऊन दिली तर त्यानं दोन्ही आरसे फेकून दिले, कुणी? रेड्यानं. बुलेटची कुमळी काढतो सायलेन्सरची, वाजवत जातो, कोण? कॉलेज सुटायच्या टायमिंगला बरोबर पोरींच्या पुढे स्टँडवर जाऊन उभा राहतो, कोण? रेडा. गावातली मुलगी दिसती ना, फेसबुकला रिक्वेस्ट पाठवत बसतो, तो कोण? अखिल भारतीय उपाशी संघटनेचा अध्यक्ष, कोण? देवळात गेला तर चांगला बल्ब काढून नेतो, गेलेलं तिथे नेऊन लावतो, कोण? कीर्तनाला आला तर चपल्यात घेऊन जातो, कोण? रेडा. एवढा येडा रेडा. पण ज्ञानोबरायांवरती प्रेम जडलं रेड्याचं. आज जसं ज्ञानोबरायांचं मंदिर आहे तसं रेड्याचं सुद्धा देऊळ आहे. काय गंमत असेल महाराज? भिंतीचं मंदिर आहे, खांबाचं मंदिर आहे, रेड्याचं कल्याण झालं. जगातलं सगळ्यात निर्बुद्ध प्राण्यातलं सगळ्यात सर्वोच्च शिखर कोण असेल तर रेडा. पण रेड्या मुखी वेद बोल, रेड्या मुखी वेद बोलला, गर्वाची जाणता हरविला, शांती रूपी प्रगटला. देवाचा स्वभाव सांगितला, साधूचा स्वभाव सांगितला, सांगितलं, सापाचा सांगितलं, जनावरांचा एक स्वभाव. बघायला किचनच्या कट्ट्या उगवल्यावर स्वभाव आहे. स्वभाव सांगतो. एका गावात श्री खंडोबाचं मंदिर होत. सकाळीच ऊस होता, गाव सजलं, यात्रा सभिना निघणार होता. गावात पाळणे लागले, दुकानं तुटली. अवघ्या काही दिवसात भजनी मंडळाचंही भजन होत, त्यानंतर बोराटे महाराजांचं कीर्तन होत, आणि शेवटच्या दिवशी नाट्य होत.
सगळ्यात जास्त गर्दी पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी कशाच सगळं मंदिर सजवलं. खंडोबाची चोरीच झाली हो, देवच चोरलं. लोकांना देव चोरीला गेला ह्याचं टेन्शन नव्हतं. आता तमाशा कॅन्सल झाला. अगदी फार दंगल होण्याचं वातावरण गावच्या सरपंचाने डोकं लावलं. इकडे काय सत्ता आपली आपल्या पंचवार्षिकमध्ये असं काय घडणं आपल्याला शोध यात्रा होणार, काय भजन कीर्तन होणार, सगळ्यांना निघणार हा, आणि शेवटच्या दिवशी तमाशा सुद्धा. देव चोरीला गेला ना देवही येणार. खंडोबाचं वाहन कोण आहे? अवतार म्हणतो ना आपण. पालखीत बसले येणं करायचं जाणं. पालखीत बसले नाही द्या मला पाहिला नाही देवाला सेल्फ्या काढायला जोर देऊ. कारण तू सेल्फ्या काढल्या मराठी माताला मेन्शन सुद्धा केलं इंस्टाग्राम. तुला तुकमुक बघतोय चांगला वाला. चौकात आली दोन पुत्रांची कळवून लागली आणि वर्ण बसलं बसलं बघ. यदा यदा हि धर्मस्य उडीच मारली खाल्लं पाहता काय गेलं ना त्यांच्यात मिसळ. हे मी माझ्या पदरात सांगत तुकोऱ्यांचं प्रमाण आहे. श्वान शिबिकी बैसविले कुंकता नर आहे उगले. हा त्याचा स्वभाव आहे. अरे त्याला पालखीत बसवलं काय आणि त्याला डोक्यावर घेतलं काय, त्याचा स्वभाव जाणार नाही. आता पुढचा एक स्वभाव सांग. पक्ष्यांचा एक स्वभाव असतो. पक्षी माहिती, पक्षी वेगळा आणि पक्षी वेगळे. पक्षी आम्ही लहान होतो ना 10-12 वर्ष, तेव्हा आमच्या घरावरून बगळे जायचे. माझी बहीण माझ्यापेक्षा लहान होती. आमच्या दिदी तर माझ्यात भांडणं व्हायची. बगळे गेले किती म्हणायची बगळे माझी, कावळे गेले किती म्हणायची कावळे तुझी. माझ्यापेक्षा गोरी होती ना, अशा आमच्यात भांडण. आता घरावरून पाखरच जायची बंद झाली हो. काही काळ होता 10 वर्षापूर्वी. 10 वर्ष झाले आपण एवढे बदल. या रो हाऊस इतके सुंदर बांधलेत तुम्ही, घराला घर घराला घर. असं एक काळ होत. शेजाऱ्याच्या घरात जाऊन शिंके टोपलं आपण खाली घेत होतो आणि पोटभर जेवत. माझं 2024 मध्ये अख्ख्या वाडीला चॅलेंज आहे. शेजारच्या घरी कोणी नसताना फक्त घरी जाऊन जावा. काळ बदलला महाराज. संशयाच्या पाली मनात आल्या. माणसात माणूस राहिला नाही. मी नेहमी एक वाक्य सांगतो. तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, तुम्ही शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, आचार्य, प्राचार्य, मुख्याचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार, कथाकार, तुम्ही भागवत कथाकार, तुम्ही कुणीही व्हा, तुम्ही आधी माणूस व्हायला शिका. सध्या गरज आहे. कोण म्हणतं आमचा भारत सुधारला? जा कधीतरी त्या कलकत्त्यात कळेल तुम्हाला. आजही जीव मुठीत घेऊन पुरी चालतात. जाऊ दे कलकत्ता, दूर की बात है. मी विचारतो तुम्हाला, महाराष्ट्र तरी कुठे सुरक्षित आहे? गुरणगावची दुर्घटना, बदलापूरचं प्रकरण कुठे शांत झाले? आपली दिदी, आपली ताई, आपली लेक घरातून बाहेर पाठवणं सध्या मुश्किल आहे, कठीण आहे. घरी येईपर्यंत जीवाला दाखवू नये. कलकत्त्यातल्या त्या पुरीनं
17व्या वर्षी बापाला सांगितलं, बाबा 12वी झाली माझी, मला डॉक्टर व्हायचंय, MBBS ला नंबर लागलाय माझा, मी जाणार. बापानं दुसऱ्याच्या शेतात घरात कामं केली, लेकीला डॉक्टर बनवलं. माझ्या शिक्षणाला पुढच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतात म्हणून रात्रभर दवाखान्यात काम करत होती. मरावं लागलं जीवाच्या आकांतानं ओरडून. कोणालाही वाचवाय तिला. उरणगावची दुर्घटना, बदलापूरची दुर्घटना, हा महाराष्ट्र आहे. लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र लय सुधारला पुढारला. हे भ्रम डोक्यातनं काढून टाका. बाईचा डॉक्टर, पेशानं डॉक्टर होता, 17 मृतदेह सापडले त्याच्या शेतात. ललित पाटील पेशाने इंजिनियर होता, पुण्यामध्ये ड्रग्जचा कारखाना काढायचा होता त्याला. काळे नावाचा पोलीस, खाकी वर्दी होती अंगावर, ससूनमध्ये बाया पुरवण्याचं काम केलं त्यानं. आणि कोण म्हणतं महाराष्ट्र सुधारला? महाराष्ट्र कधी सुधारला आहे का? ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलांपेक्षा भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचं महत्व आमच्या पोरांना कळेल, त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी वृद्धाश्रम कमी होतील आणि आई बाबाचं महत्व पोरांना कीर्तनातनं न सांगता कळेल, त्या दिवशी आमचा महाराष्ट्र सुधारेल. आणि शेवटचं टोकाचं बोलू, ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद होईल ना, त्या दिवशी आमचा महाराष्ट्र सुधारेल. तोपर्यंत नाही सुधरत. वर्दी मुजून गेली पांढऱ्या कपड्यात. मी कितीतरी पोलीस अधिकारी पाहिलेत, लोटांगण घालणारे बदलीसाठी पाया पडणारे पुढाऱ्यांच्या. 5वी नापास पुढारी असतो आणि MPSC UPSC समोर आलेले परीक्षा देऊन अधिकारी असतात, झुकावं लागते त्यांना. आणि लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारला. आसवांना मोलना राहिले, हुंदक्यांना बोलना राहिले, लावतील बोल तुझ्या राजेसही मानसाचा माणूस राहिले. बोला साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो. माझ्या तायानं बहिण्यानं संस्कृतीचं वाटोळ लोकांनाही केलं, आपण केलं. खांद्यावर ओढणी होती, आता ओढणी घेणाऱ्या पुरीला गावडं समजतात. तुम्हाला माहितीये, भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवसापासून तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेता, त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात राहू द्या. रिस्टार्ट झाल्या बाया. पूर्वी गरीबाच्या बाया नाचायच्या आणि मोठ्याची माणसं वाड्यावर बोलून आनंद घ्यायची. आता मोठ्याच्या बाया रिस्टार्ट झाल्या आणि आपल्या वाडीतली पुरत 349 रिचार्ज टाकून मजा घेत बसतात. हाय आपल्याच गावातली, जाऊ दे, रेंज येत नाही तर डोंगराव जाते. जाऊन घालते, एखाद्या ओढणी घेते, ड्रिंक्स बनवते. आमच्या पप्पाने गणपती उड्या मारे नवऱ्याला लाज वाटायला पाहिजे ना. तुकू मुकू बघतोय चांगला. पायामध्ये पैंजण होत, आता घुंगरं घालायला लागले पुरी गोपात. खूप घालावं हरकत नाही, खूप घालावं. मूग घाला ना महाराष्ट्र. कुठं चालला देश, कुठं चालली संस्कृती? इंस्टाग्रामला एखाद्या शेमड्या पुरीनं अकाउंट काढलं, सर्व फॉलो करतात उद्या पुरीला. टीव्हीच बनवते. कोल्हापूरच्या चालेल का? या आमच्यात कृपा आहे. शाहूवाडीच्या चालेल का? 10 वर्षापूर्वीचा काळ आहे. 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी सह्याद्रीचा जमाना. अख्ख्या गावात एकच टीव्ही होता. दर रविवारी 4 ते 6 मराठी पिक्चर होता. दर शनिवारी शुक्रवारी रात्री 10 ते 12 हिंदी पिक्चर होते. बाया बापड्यांसाठी जय गंगा मैया होती. लहान पोरांसाठी शक्तिमान होता. दुसऱ्याचा बांध फोडणाऱ्यांसाठी आप भीती होती. काही दहशत होती त्या आप भीतीची. पुढे घाबरून जायची. तपास करायला CID सुराग होता. ज्याचं नुकतंच लग्न झालंय त्याच्यासाठी छायागीत होतं. आणि ज्याचं कधीच होणार नाही त्याच्यासाठी चित्रहार होता. संध्याकाळ झाली की दामिनी हातात काठी. मुलींना पाहिलं की आपल्या गावातले म्हणायचे मोठा झालो ना अधिकारी होतो. आता टीव्ही बघितल्यापासून पोरगं म्हणते, मम्मी काय मी मोठा झालो ना बुक्कीत तेंगुल देणार, झापूक झुपूक होणार.
मला रात्री एक जण म्हणला बोराटे महाराज, मी म्हणलं काय गुढीगत कीर्तन केलं बरं, एस की वार किंवा जड किंवा ठीक आहे, त्याच्या पद्धतीने तो मोठा झाला, त्याला शुभेच्छा आहेत आपल्या. पण आपल्या पोराने त्याचा आदर्श घेऊन खरंच आपली पोरं तिथपर्यंत पोहोचतील का? खरंच आपली लेकरं झापून झुपूक म्हणत तिथं एवढ्या मोठ्या स्टेजला जातील का? आणि खरंच आपल्या पोरांचं पोट असलं झापूक झुपूक म्हणून भरेल का? त्या मला उत्तर आहे नाही. ऐका, दिवस मावळला की मराठीवर ज्ञान लागायचं. ही काळी आई धन धान्य दे, जोडते मनाची नात, आमची माती आमची माणस. ही काळी आई हे धन धान्य दे, जोडते मनाची नात, आमची माती आमची माणस. गाणं बदल. काळ्या मातीत मातीत ती पण चालती, ती पण चालती, ती पण चालती. गाणं बदलून जाणार. ठाकर ठाकर या रानाची पाकर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाकर पाकर. गाणं बदलून गाणं आलं. चल रा सरजा, चल राजा, बिगी 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 डौला डौला, गाव मोठं वरच. गाणं बदलून जाणार. शिवा शिवाची बैल जोड, साई बिगीन आपली पुढं. आणि आता गाणं आले पाटलाचा. शर्माग्न चिठ्ठे देतात, पुरं करा पुरं करा. काही दिवसांनी मला म्हणायला बसलेत, महाराज तिकडे बघून होऊ द्या. मी स्वभाव सांग, पाखरांचा स्वभाव असतो. पाखर एक पक्षी नाही, त्या पक्षीचं नाव आहे सुगरण. पाहिली का? आमच्याकडे असते. विहिरीमध्ये शक्यतो कर्तव्य होते किंवा झाडाला लटकणाऱ्या फांदीला कर्ट बांधते. बहिणा बहिणी सुंदर कविता लिहिली त्यांच्यावर. स्वभाव ऐका तिचा. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. आता मी कोणती सुगरण सांगतो कळते. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. खोपा इनला इनला तो जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मनसा. तिची उलुशीच चोच, तेच दात आणि ओठ, देवान तुला दिले 2 हात 10 बोट. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. जीव झाडाले टांगला, जीव झाडाले टांगला, जीव झाडाले टांगला. हा तिचा स्वभाव. कुणासाठी जगली? पिलासाठी जगली. आणि हा असतो स्वभाव आईचा असतो. लेकरू खेळता खेळता धडपडत, सोलून निघतात कोपरे, ठेच लागते बाळाच्या बोटाला, पाणी येतं आईच्या डोळ्यात. अरे हात यासाठी आजचा अभंग घेतलेला आहे. जीचे पिढे
जिचं बाळ वेदनेत आहे, संकटात आहे, तेव्हा त्रास जिला होतो ती आई. प्राण केळीचा विकळ म्हणजे व्यापून मुलांची शिव. एक संकटात असले की आईचा जीव कसा विसरतो. मी विचारतो आई तुम्हाला, महिला मंडळ झालं कीर्तन माझ्याकडे लक्ष द्या. पाळण्यामध्ये झोपवलेलं असतं बाळ आणि नळावरती भांडी घासत असते आई. जर लेकरू रडू लागलं तर सगळ्यात आधी आवाज कोणाला जातो बरं? आई पळत जाते. आमचे पिढे बाळ शक्यतो बापाचं आणि लेकराचं जास्त पटत नाही. एक चंद्र असतो दुसरा सूर्य. बाप घरात आला पाप्या बाहेर, पाप्या घरात आला म्हातारं मारतीच्या देवळात. 8-8 दिवस तोंड बघत नाही एकमेकांची. आणि भांडण झालं तर ह्यांचं मध्ये मरण येतं नाही तुमच्याकडे मिटवायला. आई काय बाबाला सांग, मी बोलल्यावर सुनवायचं. सांग सांग लेकाला. मरण या बिचाऱ्यांचं इतकं मरण आहे ना. या लहान असतात तेव्हा ह्या म्हणतात हे घर माझ्या बापाच, ते झाल्या म्हणतात हे घर माझ्या भावाच, लग्नानंतर म्हणतात हे घर माझ्या नवऱ्याच, म्हणतात हे घर माझ्या पोराचं. यांना घरच नाही. एक दिवशी संध्याकाळी एक पोरग अभ्यास करत बसताना लाईट गेली. मग आईने कंदील लावला, वातवर घेतली. तिचा पती जातो. सवर आवाज त्याने हात मारला. अगं वात खाली घे जरा दिव्याची, डोळ्याला त्रास होतो, झोप येत नाही माझ्या. ती बिचारी उठली, तिने त्या कंदिलाची वात खाली घेतली. 2-4 मिनिटांनी पोरग ओरडले, आई मी लिहितो दिसत नाही, अभ्यास करतोय, वात वर घे. परत ती उठली, तिने वात वर घेतली. परत नवऱ्यानं आवाज दिला, वात खाली घे. परत पोरानं आवाज दिला, वात खाली घे, वर घे. परत वात. रात्रभर ती बिचारी वातवर वात खाली, वातवर वात. त्या रात्री कंदिलाची वात नाही जळाली. बापाच्या आणि लेकराच्या मनाच्या राखणी करता आणि मन धरणी करता आई वातीसारखी जळत राहिली. हा आईचा स्वभाव. तिनं नाही तक्रार केली महाराज. धड 2 असतात, आईचं आणि लेकराचं काळीज एक असत. माझ्यावर विश्वास नसेल कीर्तन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईला फोन लावा. तुम्ही हॅलो म्हणा, तिकडने हॅलो म्हणा आणि तुमच्या हॅलो म्हणण्यात आईला कळेल माझी लेक आनंदात आहे का दुःखात आहे. विचारतो का ग पाहुणे काय बोलले का, तुला कसं कळलं? दोन असतात बेटा. आईचं लेकराचं काळीज एकच असत. आपण शरीरानं वेगळे असू, जीवाने एकच आहोत असं म्हणणारी फक्त आपली आई आहे. हा आईचा स्वभाव आहे. ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा झालं, नोकरीला लागलं, पगारवाढ झाली आणि
गावाला आलो. गावामध्ये आई होती, म्हातारी होती बिचारी. 70 वर्षाच्या आईला आला, आई काय बेटा, सगळ्या गावाचं कर्ज फेडलं, सांग मला तुझे उपकार फेडायचे, काय करू? आई म्हणाली, बाळा आईचे उपकार फेडायचे असतात का? पण आलाय तर एक काम कर, आजची रात्र मुक्काम कर. दिवस म्हणलंय पिकलं पान, कधीच पारा निघून जाईल, परत पाहायला मिळायचं नाही मी तुला, मला पाहायला मिळायचं नाही तू, एवढी रात्र राहा. आईनं स्वतःच्या हाताने 2 लाडू बनवले, लेकराला जेवायला घातलं. 10:15 वाजता बाळ झोपी गेलं. पोरग किती वर्षाचं होतं ते? आई झोप. 11:15 नोकरी. झोपला का रे राजा? हा, आताच डुलका लागला, उठ ना, पाणी पाहिजे रे, आण. पळत गेला, पाणी आणून दिलं. 15 मिनिटांनी झोपी गेला, पुन्हा आवाज, जेवायचं रे मला. गेला, जेवायला आणून दिलं. 11:30-12 पुन्हा आवाज दिला, गोळ्या आण रे माझ्या. आई एकदा सांग ना काय काय आणायचं. 17 वेळा माझी झोप मोड करते. आई म्हणजे उपकार फेडायला आला होता ना. 2 तासात कंटाळला. काय उपकार फेडायची भाषा करतो? तू लहान होता, रात्र मला जागवायचा, पण तरी तक्रार नाही केली. तुझ्यासाठी मी कितीतरी सुख सोडून दिली. ना कुठं फिरता आलं, ना कुठं जाता आलं, ना देव धर्म करता आले, नाही गेले कुठं तुला सोडून. लहान होता, बाळ लहान आहे म्हणून कुठं जाता आलं नाही. तू मोठा झाला, तुझ्या शाळेमुळे कुठं जाता आलं नाही. तुला नोकरी लागल्यावर कुठं नाही बाहेर पडता आलं. माझं तारुण्य अर्पण केलं लेकरा तू यासाठी. तू पोटात होता तेव्हा डॉक्टर म्हणले होते ठीक नाही, मी म्हणलं होतं मी मेली तरी चालेल, माझं बाळ जगलं पाहिजे. त्याला हाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 32 धरा दुधाच्या पाजणारी माय. आम्ही सर्व लोक देव जाण. एखाद्या सुंदर स्त्रीला तुम्ही जर फार सुंदर दिसता असं म्हणलं तर तिला राग येतो, पण याच बाबतीत जर त्याला म्हणलं ना तुमचं बाळ फार सुंदर आहे, तिला आनंद होतो. चालण्याचा नाच जगाला येईल, आपल्या लग्नच चालण्याचं कौतुक आईला वाटेल. आपल्या बोबड्या बोलण्याचा राग जगाला येईल, आपल्या बोबड्या बोलण्याचं कौतुक आईला वाटेल. ना तरी बालक बोबडा बोली, कावा कुडा विचुका पावली, ते जो जकरोनी माऊली रिघे जेवी माऊली रिघे जे. सुभद्रा म्हटली होती भगवंताला, किंबहुना धनुर्धरा ये माते ती या उदरा, परिमातेचा सोयरा के तुला पा, ते तुला पा. ही आई आहे. लेकराला सुखात आई पाहिल्यानंतर आईला काय आनंद होतो? सुखाची विश्रांती, उमटे मातेची आचित्ती, आईचा मातेचा स्वभाव, सूत्रदोरी एक जीव. आता आईचा आणि संतांचा समीकरणातला स्वभाव सांगतो आणि तुमचा निरोप घेतो. एकदा फक्त सर्वांनी हात वर घ्या, एक साथ या हात. अगदी 2 मिनिटं राहिली त्याला संतांचा आईचा स्वभाव सांगायचा. हात वर सर्वांचे. अमोल दादा आणि अमित दादा कुठे असतील त्यांनी पुढे या, हार वगैरे तयार ठेवा, भजन होईल. आणि विठोबा रखुमाईच्या भजनानंतर अवघी 5 मिनिटं तुमची घेणार आहे. हात वर एक साथ. जे हात वर घेणार नाहीत त्यांना देव वर घेईल. म्हणजे भजन करायला असं म्हणतो मी. मला तर अजून थोडं वेळ दिसतो. हात वर सरळ राहू दे 15-20 मिनिटाशी. या हात वर आणि मोठ्या प्रेमाने भजन. विठोबा रखुमाई
विठो पारक माई पारक माई पारक माई जय जय हो पारक माई हो पारक माई विठो पारक माई हो 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 पारक माई पारक माई जय हो पारक माई 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 जय हो पारक माई हो पारक माई जय 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 हो पारक चौकारांकडं आणि आपण बसा थांबा जरा विनेकरी बाबा मला कल्पना आहे करतो त्या संस्थेत शिकलो याचा आहे पुढच्या काळात काहीच माहित नाही बरं आहे त्यामुळे अगदी 5 मिनिटे बसा इकडे बसायच आई निघून गेल्यानंतर आई मुलाला पाहावं बस वार्त सांगून देतो हा म्हणजे आत्मा आई म्हणजे ईश्वर हे सर्वांना ठाऊक आहे एक मात्र आईला आई तापासून काढीती हित देऊनी वाढविती नाही शुची माऊली राया आई एवढा सांभाळ करते लेकराचा जोपर्यंत घरापर्यंत घरी आलेला माणूस कधी जात नाही दोन्ही लेकर देशाची सेवा करतात आपला पती देशाची सेवा करून आलेला आहे याचा अभिमान केला होता भाग्यवान असतात अशी पूर्वजांना अशी माया ममता करणाऱ्या आईने तुझे एक स्वप्न दोन्ही सुनील विशेष
असते, गंगाताईंचं संपूर्ण परिवार असतं, पाहुण्याला वेळ असते. त्यांना नाही सांगतो महाराज माझी आई आजारी असते तर फोन करते, बाळा माझी काळजी करून बरं वाटत. जसा अक्का ताईंना दम्याचा त्रास आहे ना होता, तसा माझ्या आईला दम्याचा त्रास आहे. माझ्या आई कधी तक्रार नाही करत. बाहेर असतो कधी पडत तिच्या गोळ्या संपल्या तर कधी म्हणत नाही माझ्या गोळ्या संपल्या. 100 दिले 500 दिले सांगतो. मला माफ करा या वाक्याकरिता. प्रत्येका बाधित सत्य सांगतो पुराण आपल्या सख्या भावाला सुद्धा आपली प्रगती आवडत नाही. प्रगती सहन होणारं एकमेव व्यक्तिमत्व आपली आई. आई हे न्यायालय नसतं, आई मायालय असत. जा कधीतरी आईच्या जवळ डोक्यावर टेकवा, तिच्या मांडीवर जाऊन हात फिरवल आपल्या, कदाचित तो हात शेवटचा असत. नाही केल्यावर परत हात मिळतेच. पुरीनो पुरानो आकाशाला दिवस निघाला, आई नावाच्या उमऱ्याला विसरू नका. आई निघून गेल्यानंतर सिऊ म्हणण्यापेक्षा तिचा फोटो टीपीला ठेवा विथ यू. राम लिखा, रहमान लिखा, गीता लिखा, कुरान लिखा. बात आ गई पूरी दुनिया को एक लफ्ज में लिखने की, खुदा ने भी माँ का नाम लिखा. नबीची चांदणी तू, चंद्राची कोर, शीतळ तुझी छाया मला हवी जीवनभर. कितीतरी नट, कितीतरी नट्या, कितीतरी सुंदर चेहरे पाहिले असतील तिच्या डोळ्यानं. तिनं कितीतरी सुंदर चेहरे पाहिले असतील आईनं तिच्या डोळ्यानं. पण आजही तिला आपला चेहरा सुंदर दिसतो की आई तेवढं प्रेम आपल्यावर करते. काय गंमत आहे महाराज. तिला विचारा जगात सगळ्यात सुंदर कोण, म्हणजे माझा राजा आहे, माझे 2 पोरं ही जगात सगळ्यात सुंदर आहेत. ज्याला आई कळाली त्याला रखुमाई कळाली, ज्याला बाप कळाला त्याला विटेवरचा विठोबा कळाला. हे कधी विसरू नका. एवढं सांगतो आणि तुमचा निरोप घेतो. चांगला बघा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला. तुमच्या ओठावरचं हसू आणि डोळ्यातले अश्रू, मला असं वाटतं ही माझ्या कीर्तनाची पावती आहे. कधी नातेपुते गावाला आलात, भगवान गोपाल कृष्णाचं सुंदर मंदिर उभारलेलं आहे. नातेपुतेमध्ये स्पर्श क्लिनिक नावाचा एक दवाखाना आहे. माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे. वेल एज्युकेटेड माणसाने कर्नाटकात आलं पाहिजे, कधीतरी या. विशेष म्हणजे महाराष्ट्रातलं माळकऱ्यांसाठीचं पहिलं मुक्त हॉस्पिटल आम्ही उभा केलेलं आहे. देतात त्यातून आमचा परमार्थ चालतो. तात्पुरती माळ घालून गपसाहेब होते येऊ नका. पत्रिकेतून विकायची पाहिजे. कीर्तन आजचं हा योगायोग ज्यांनी जुळवून आणला ते माझे सन्मित्र, माझे बंधू आदरणीय रुपेश दादा सर. आपले रुपेश दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता का वाजवायचं त्याचं कारण सांग. महाराष्ट्रात त्यानं असा विवाह केला की लग्नाच्या निमित्तानं लग्नात त्यानं कीर्तन ठेवली. 1.5-2 वर्ष झाली माझं आणि हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराजांचं कीर्तन त्याने आयोजित केलं. लग्नात कीर्तन ठेवलं त्यांनी. महाराष्ट्रभर त्या पत्रिकेची चर्चा झाली. मला इंदोरीकर महाराजांनी विचारलं, नाही कोणी केली रे, पण लग्नातलं कीर्तन तुझं माझं पहिलंच आहे. म्हणलं मलाही वाटते आता लग्नात कीर्तन ठेवावं, पण तेव्हा माझं झालं होतं ना. दादाचं मनापासून कौतुक आहे. त्याचा आदर्श अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यानं घेतला पाहिजे. की असा आदर्श मुलगा आपल्या गावात परिसरात पंचकृषीत आहे. त्यामुळं मला वाटतं रुपेश दादाच्या मावशी आहे. मी खर तर आज नकार देणार होतो साहेब, कारण मी रात्री तिकडं छत्रपती संभाजीनगरला तिकडून यायचं, परत उद्या तिकडं बारामतीला जायचं, प्रवास जीव घेणं होता. मी सांगितलं मी येणार आहे ना, आलो. त्याचं समाधान वाटलं. हरिभक्तपरायण माऊली महाराज, विष्णू महाराज माझ्या बरोबर आले, माने सर आहेत. या सर्वांना तुम्हाला सहजासहजी पाहता येत नाही. येणाऱ्या दिवाळीला धनत्रयोदशीच्या निमित्तानं हरिभक्तपरायण सागर महाराज मोराटे यांचं जीव ऑफिसहून कीर्तन आहे. दर 3 महिन्याला माझे टीव्हीला कीर्तन असतात. त्यातलं हे त्रैमासिक कीर्तन दिवाळीच्या निमित्तानं आहे. मंडळी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळं त्याही कीर्तनाचा आस्वाद घर बसल्या तुम्ही जेट ऑफिसला घेऊ शकता. सूचना देतो. आणि वेळ फार झालाय, तुमची क्षमा मागतो. मी कधी 11च्या पुढे आ सुद्धा करत नाही, पण आज 5 मिनिटं उशीर झाला.
पण हे तुमचं प्रेम आहे. सर्वांची क्षमा मागतो. ज्याला शक्य असेल त्यानं माफ करा, पण ज्यांना नसेलच शक्य नाही तुम्ही माफ केलं तरी काही माझं बिघडत नाही. त्यामुळे झालंय कीर्तन. झालेल्या कीर्तनाला पूर्णविराम देताना आईंच्या आशीर्वादानं सर्वांना सुख समाधान ऐश्वर्य लाभावं अशी इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.